अशोका वारियर तर्फे आज अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। अनिल जाधव सर, महेश कांबळे सर, यशवंत गांगुर्डे सर यांनी हा अशोका वारियर तर्फे हा अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे। तर या अभ्यास दौऱ्यामध्ये आपल्याला लेणी अभ्यासक प्रशांत गागळे सर ही बुद्ध लेणी आपल्याला सखोल समजून सांगणार आहेत। चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया। काय कोरलं तर बुद्धांचे स्तूप, बुद्ध धम्माशी संबंधित असणारी प्रतीक ही कोरली गेली। आता पांडव लेणी का व्यवस्थेने ह्या ज्या लेण्या आहेत त्याला पांडव लेणी म्हणून सांगितलं गेलं आहे। आणि ती लेणी एका रात्रीच पांडव आले, अज्ञात वासात होते आणि त्यांनी ही लेणी एका रात्री खोदली त्यांच्या निवासस्थानासाठी, XYZ अजून कायसाठी काय पण ते करत असताना ही लोक आपल्या मनावरती आणि इतर समाजावरती बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे की लेणी पांडवांनी कोरली। परंतु त्या काळामध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये किंवा दुसऱ्या शतकामध्ये जे लेणी कार्विंग करणारे होते त्यांचा जो वस्त्र होता दॅट इज द युनिफॉर्म, त्यांचा रंग होता पिवळा। पिवळा म्हणजे पित्त आणि पाली भाषेमध्ये त्याला पंडू म्हटलं जातं। पाली भाषेत त्याला पंडू म्हटलं जातं। पंडू ह्या शब्दाचा पुढे अपभ्रंश झाला पांडू आणि पांडू या शब्दाचा अपभ्रंश झाला पांडव, म्हणून त्या लोकांनी सांगितलं की ही लेणी पांडवांनी कोरली। वास्तविकता तो शब्द जो मूळ शब्द आहे तो पंडू आहे, जो पंडू त्या काळचा इंजिनियर होता, आर्किटेक्चर होता आणि त्यांनी ही संपूर्ण लेणी कोरली। बरं, लेणी कोरताना जवळजवळ 18 ते 19 प्रकारच्या चिन्या वापरल्या गेल्या आणि ती जी कला आहे, जसा की एखादा जो कार्विंग करणारा जो माणूस असेल किंवा जो इंजिनियर असेल तो समजा फक्त पिलर कोरत असेल तर तीच पिलरची कला त्याच्या येणाऱ्या पिढीला देत होता। जसा स्तूप कोरणारा एखादा कलाकार असेल तोच तो पंडू त्याच्या येणाऱ्या पिढीला ती कला देत होता। म्हणजे ही परंपरागत चालत आलेली म्हणजे वांशिकता वाढवण्याची किंवा ती कला वाढवण्याचा त्याच्या कुटुंबाच्या माध्यमातून करत होता। बस मी जास्त काय बोलत नाही, कारण की सर्वांना जेवढं जास्त वेळ देता येईल तेवढं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आपल्यासाठी कारण की ते प्रॅक्टिकल पण आहेत आणि टेक्निकल पण आहेत, म्हणून मी इथेच थांबतो। चैत्यगृह म्हणजे चैत्य मध्ये आपल्याला दिसून येते जे गजपृष्ठाकार असतं। तर हा सर्वात म्हणजे असं व्यवस्थित असलेला दिसतो। बाहेरच्या बाजूने आपण नंतर थोड्या वेळाने बघूच, त्यावेळेसही आपल्याला तिथली माहिती होईल। छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा पेंटिंग आहेत, ते मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवेल। त्याच्यानंतर याच चैत्यगृहाच्या बाहेरचे जे 4 पिलर्स आहेत तर ते सुद्धा महत्वाचे आहेत, कारण की एवढे मोठे पिलर इतर कुठल्याही लेणीमध्ये नाही। तर जुन्नर मध्ये जर आपण गेलं तर तिथं आपल्याला दिसतील, परंतु एवढ्या सुंदरतेने आणि शिल्प असलेलं पिलर हे फक्त बेडसे लेणीलाच आहे। तर एवढं भव्य आहे आणि त्याचे वेगवेगळे भाग आहेत, ते सुद्धा आपण बाहेर गेल्यानंतर बघूच। तर अशी ही महत्वाची लेणी आहे। त्याच्यानंतर या लेणीमध्ये त्या काळात पूर्णपणे पेंटिंग होते। या लेणीला, या पिलर्स वरती, या भिंतींवरती पेंटिंग होते। तर त्याचे आपल्याला काही अवशेष आपल्याला तिथे बघतात म्हणजे दिसतात। जर मोबाईलचा टॉर्च लावला इकडून मागच्या बाजूने तर आपल्याला त्याच्यावरती असा एक चॉकलेटी कलरचा, मरून कलरचा असा एक थर दिसतो, तर तो पेंटिंगचे अवशेष आहेत। आणि जसं अजिंठा इथं जसे बुद्धांचे पेंटिंग होते, बोधिसत्वांचे पेंटिंग होते, तसेच इथं सुद्धा पेंटिंग होते, परंतु ते कालांतराने ते नष्ट झाले। त्यानंतर हा जो या लेणीचं अजून एक वैशिष्ट्य म्हटलं तर मागील वेळेस अनिल सरांनी त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक इथं अभ्यास दौरा आयोजित केला होता, मला वाटतं मागच्याच महिन्यात लेटेस्ट मध्ये। तर बरेच जण त्यात जाऊन आलेले आहेत। तिथं गेल्यानंतर आणि तिथून इथं आल्यानंतर तुम्हाला काहीतरी साम्य वाटत असेल, काय साम्य? तर तो म्हणजे हा चैत्य स्तूप आहे। तर तिथल्या लेणीमधील स्तूप आणि हा स्तूप हा जवळपास सेमच आहे। तर त्याचंही कनेक्शन काय, तर इथं जो बाहेरच्या बाजूला डाव्या बाजूला एक म्हणजे तिथे एक वरती पट्टीमध्ये एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखामध्ये वर्णन आहे की नाशिकचा व्यापारी त्याच्या मुलाने या लेणीला दान दिलेलं आहे। त्यामुळे नाशिक आणि बेडसे लेणी याचा खूप जवळचा संबंध आहे आणि म्हणून त्यातलं स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला सेमच वाटतं, स्तूप सुद्धा सेमच आहे। 1, 2, 3 या वेदिका पट्टी ज्या आहेत
3 वेदिका पट्टी असलेला हा स्तूप आहे. हे बाकी तुम्हाला इतर ठिकाणी कुठेच भेटणार नाही. त्यानंतर जे 7 भाग असतात, सरांनी सांगितलं असेल, खाली जोता असतं, त्यानंतर मेदी असते, त्यानंतर हे अंड म्हणतात याला, किंवा आम्ही उलट भिक्षा पात्र म्हणतो. अंड्यापेक्षा आम्हाला ते जास्त जवळचं वाटतं, कारण की याचा जर फोटो काढला तुम्ही आणि मोबाईल जर उलटा केला तर ते नक्कीच तुम्हाला भिक्खूंकडे जे भिक्षा पात्र असतं, बेगिंग बॉल, तर त्याचं ते आपल्याला प्रतीक दिसतं. तर ते निर्वाणाचं प्रतीक आहे. आणि वरती जे हार्मिका आहे, आणि मग नंतर छत्रयष्टे आणि छत्रावली असे हे स्तूपाचे 7 भाग असतात. तर हा असा परिपूर्ण आपण म्हणू शकतो हा स्तूप आहे. आणि इथं जे आपल्याला काही खोबण्या दिसतात ते, तर कदाचित याच्या बाहेर अजून एक काही स्ट्रक्चर असेल, लाकडी असेल ते, आणि ते बसवण्यासाठी ह्या खोबण्या असतील. बरेच जण, काही जण म्हणतात की त्याच्यात दिवे लावण्यात, तर स्तूप म्हणजे हे बुद्धांचं प्रतीक आहे. आणि मला नाही वाटत बुद्धांच्या अंगावरती कोणतरी मेणबत्ती पेटवतं किंवा मांडीवरती कोणतरी मेणबत्ती ठेवतं. तर हे बुद्धांचं रूप आहे. ज्यावेळेस बुद्धांच्या मूर्त्या अस्तित्वात नव्हत्या, बुद्ध शिल्प अस्तित्वात नव्हते, त्यावेळेस हे स्ट्रक्चर आहे. आणि त्याला बुद्ध रूप म्हणून पूजलं जायचं, म्हणून स्तूपाला महत्व आहे. आणि त्याच्यावरती या ज्या खोबरे आहेत ते त्याच्याशी संलग्न असलेलं एक स्ट्रक्चर तिथं, किंवा पूजास्थान, हा मॉनेस्ट्री मध्ये असतं बघा, पुढच्या साईडला तिथं सगळी मांडणी केलेली असते. आणि कदाचित तसं असावं. आणि बऱ्याचशा लेण्यांमध्ये आपल्याला या खोबण्या असतात. म्हणजे कान्हेरीला सुद्धा आहेत, कार्ल्याला सुद्धा आहेत, सगळ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. येस. तर आता त्रिरश्मीचा जो स्तूप आहे, तर तो जर बघितला असेल तर तो म्हणजे तो एवढा फिनिश नाहीये, अनफिनिश्ड आहे. कारण की त्याच्या खालचा जो भाग आहे हा थोडासा रफ आहे, परंतु हा पूर्ण फिनिश केलेला स्तूप आहे. त्यामुळे ती लेणी आणि ही लेणी कदाचित एकाच कालखंडातली लेणी असावी, असं समज आहे का नाही. आणि या लेणीमधलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, जे तुम्हाला बाकी इतर लेण्यांमध्ये कुठं दिसत नाही, ते म्हणजे इथं एकतर बुद्धांचं शिल्प नाहीये, परंतु बुद्धांचं जरी शिल्प नसलं तरी बुद्ध धर्मातली जी महत्वाची प्रतीकं आहेत ती इथं कोरली गेलेली आहेत. इथून जर सुरुवात केलं तर आपल्याला तिथं त्या पिलरवरती आपल्याला फुलं आहेत, कमळाची फुलं आहेत. आणि कमळाला बुद्ध धर्मामध्ये खूप महत्वाचं प्रतीक समजलं जातं. खूप प्युरिटीचं प्रतीक आहे ते, की ज्याच्यावरती म्हणजे चिखलात उमलून सुद्धा कमळावरती डाग येत नाहीत किंवा चिखल लागू शकत नाही. तर त्यामुळे कमळाला महत्वाचं आहे, प्युरिटीचं प्रतीक म्हणलं जातं. आणि म्हणून कमळाची फुलं आपल्याला या लेणीमध्ये कोरलेली दिसतात. त्यानंतर या पिलरवरती महत्वाचं एक चिन्ह आहे, ते म्हणजे चक्र आहे. आणि ते चक्र कुठले, तर धम्मचक्र आहे. कारण की त्याला 8 आऱ्या आहेत, 8 स्पोक्स आहेत थोडक्यात. आणि त्या 8 आऱ्या असलेलं चिन्ह आहे, म्हणजे अष्टांग मार्गाचं चिन्ह आहे, की जे भगवान बुद्धांनी जे ते चालवलं, गतिमान केलं. आणि त्यामुळे या लेणीमध्ये हे धम्मचक्र आहे. त्यानंतर इथं परत एकदा फुल आहे, इथं सुद्धा फुलं आहेत. आणि त्याच्यावरती आपल्याला एक बैलाच्या शिंगांसारखं असलेलं एक प्रतीक दिसतंय, तर ते त्रिरत्न प्रतीक आहे. त्रिरत्न म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ, ही जी 3 रत्न आहेत बुद्धिझम मधली, तर ही महत्वाच्या त्रिरत्नाचं जे चिन्ह आहे ते आपल्याला इथं कोरलेलं दिसतं. तर ते कसं असतं ते आमच्या टी शर्ट वरती सुद्धा आहे, ते आपण तुम्ही बघू शकता. तर हे इथं त्रिरत्न आहे. तर हे 3 रत्नांचं, आता हे खूप डिटेलमध्ये आहे, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ते आपल्याला तिथं दिसून येतं. तर त्याच्यात बरेचसे म्हणजे त्यात मासा असतो, त्याच्यात वज्र असतं, त्यात धम्मचक्र आहे, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर हे त्रिरत्नाचे चिन्ह आहे. त्याच्यानंतर इथं एक अजून एक 4 असे साइड 5 कॉर्नर असलेलं एक चिन्ह आहे. तर बरेचसे अभ्यासक याला पंचशील किंवा स्त्रीवत्स हे असं चिन्ह म्हणतात. असं स्त्रीवत्स हा बुद्धिझम मध्ये त्याचा काही म्हणजे काहीच एव्हिडन्स नाहीये, त्यामुळे आम्ही तर याला पंचशीलच म्हणतो. कारण की हे जे चिन्ह आहे हे सांची किंवा इतर बऱ्याचशा स्तूपांच्या इथं जर गेलं तर त्रिरत्नाच्या तिथं हे तिथं असतं. तर हे पंचशिलाचं प्रतीक. त्यानंतर इथं परत फुलं आहेत, इथं सुद्धा त्रिरत्नाचं चिन्ह आहे, त्रिरत्न आहे. त्यानंतर फुलं आहेत. आणि इथे एक गॅलेक्सी सारखं एक चिन्ह आहे, की नाही का असे बाहेरच्या बाजूला असं काहीतरी चाललेलं आहे.
तर ही कदाचित मनाची अवस्था असेल किंवा काहीतरी, पण त्याचं काय आहे त्याचा शोध अजूनही काय लागलेला नाही, म्हणजे त्याचा काही एव्हिडन्सच नाही की ते काय आहे म्हणून. तर म्हणू शकतो आपण मनाची अवस्था आहे आणि ती दाखवण्यासाठी त्यांनी या पिलरवरती कोरलेलं आहे. तर महत्वाचं म्हणजे की ही शुभचिन्ह आहेत. स्वस्तिक असेल, त्याच्यानंतर म्हणजे दोन्ही स्वस्तिक, सरळ स्वस्तिक, उलट स्वस्तिक, आणि हे जे त्रिरत्नाचं चिन्ह आहे हे आता आहे वरच्या बाजूला, पण जर असं टिल्ट केलं तर ते तुम्हाला ओमच्या आकारासारखं दिसेल. ओके, तर ही शुभचिन्ह आहेत बुद्धिझम मध्ये, आणि ती बऱ्याचशा लेण्यांमध्ये, म्हणजे साधारणतः थेरवादी किंवा स्थविरवादी लेण्यांमध्ये, ज्या सर्वात आधीच्या लेण्या त्याच्यामध्ये या चिन्हांचा समावेश दिसतो आपल्याला. कार्लामध्ये जरी गेला तरी तिथं आपल्याला स्वस्तिक चिन्ह दिसतं. तर या गोष्टी आपण लेण्यांमध्ये आल्यानंतर बघायला पाहिजे. खूप बारीक बारीक गोष्टी असतात. आता बोलायचं म्हटलं तर दिवस कमी पडतो आम्हाला, कंटिन्यू 2 दिवस मी या लेणीची माहिती देऊ शकतो. तर पण आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आणि एक दृष्टी घेऊन जायचं इथून. बरेच जण आज नवीनही आले असतील, कदाचित पहिल्यांदा आले असतील, आणि त्यांना आम्ही सांगतो की लेणी कशी बघायची. गॉगल घालतो ना आपण, गॉगल, तसं गॉगल चष्मा घालण्याचं काम आम्ही करतो की लेणी कसं बघायचं हे आम्ही लोकांना सांगत असतो. नाहीतर पूर्वी सर जसं म्हणले, आम्ही यायचो, आता आम्ही लहानपणापासून येतोय लेणीवरती आणि म्हणायचो काय भारी आहे, एकाच दगडात काय भारी आहे, नाही का. म्हणजे त्या काळात कशी लोक राहत असतील, नाही का, त्यांना झोपायला वगैरे बेड वगैरे असं, नाही का. आणि नंतर अभ्यास केल्यानंतर मग कळलं की याचं नक्की महत्व काय. त्यावेळेस डोळे उघडले आणि मग एक मजा वेगळी असते, इंटरेस्ट येतो आणि तो वाढत जातो इंटरेस्ट, आणि हा कधीही कमी न होणारा इंटरेस्ट आहे. म्हणजे आम्ही वॉल्टर स्मिथ यांच्यासारखे लेणी अभ्यासक, अजिंठा लेणीचा ज्यांनी अभ्यास केला, तर ते म्हणजे 80 पेक्षा जास्त वय होतं, चालता येत नव्हतं, परंतु तरी पण ते त्या अजिंठा लेणीचा अभ्यास करण्यासाठी यायचे. खूप सारी पुस्तकं लिहिली त्यांनी अजिंठा लेणीवरती, पण तरी ते अभ्यास करण्यासाठी, म्हणजे हा अभ्यास कधीही न संपणार आहे, कारण की इथं फक्त अंदाज लावू शकतो. ही लेणी ज्याने कोरली आणि ज्याने कोरायला सांगितली, ही दोनच व्यक्ती सांगू शकतात की या चिन्हांचा खरा अर्थ काय. तेव्हा आज फक्त आपण अंदाज लावू शकतो. तर जे मी म्हणतोय ते पण 100% खरं असेलच असं काही नाहीये, कारण की आपण अंदाजे बोलतोय. साधारणतः या लेण्या ज्या आहेत या हजारो वर्ष ओसाड पडल्या होत्या. साधारणतः 8व्या शतकानंतर या ओसाड होत्या, आणि नंतर मग ज्यावेळेस इंग्रज आले 18व्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा पुन्हा एकदा शोध लागला, आणि ते शिकारीला वगैरे जात असताना मग त्यांना या जागा भेटत चालल्या, आणि इंग्रज हे अभ्यासू असल्यामुळं आणि ते कुठल्याही गोष्टीची नोंद ठेवत असल्यामुळं त्यांची माहिती आज आपल्याला भेटू शकते. त्यांच्या ज्या डायरीज आहेत, प्रवास वर्णन आहेत, त्यांच्यावरून हे आपल्याला दिसतं. आणि मग त्यांनी या लेण्या संरक्षण करण्यासाठी ASI ची निर्मिती केली, आणि आजही आपण बघतो की ज्या महत्वाची स्थळं आहेत त्या लेण्यांची काळजी आपल्याला ASI किंवा त्यांच्या अखत्यारीत्या लेण्यात येतात. तर हा जो गॅप आहे की 8व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत जो 1000 वर्षाचा गॅप आहे, याच्यामध्ये हे लुप्त झालं की का ऍक्च्युअली कोरल्या गेल्या, आणि त्याच्यामुळे एक्झॅक्ट आपल्याला माहिती सांगता येत नाही. तर अजून एक महत्वाचं म्हणजे या लेणीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या मागच्या बाजूला एक खोली. तर ती काय आहे, तर या लेणीमध्ये कदाचित त्या काळात खोदकाम चालू असताना इथे एक लिकेज घावलं असेल, आणि ते पाण्याचं प्रवाह तो आतमध्ये येत असेल, आणि त्याच्यामुळे तो बाहेर काढण्यासाठी त्यांनी ती खोली निर्माण केली. आता ती का केली, कारण ती नसती केली तर ते पाणी आतमध्ये आलं असतं, आणि इथं साधिकच बसून ध्यान साधना करायची, मेडिटेशन करायचे, आणि जर खाली जर पाणी असेल तर ती जागा ती बसणं योग्य नसतेच, आणि म्हणून त्यांनी ती खोली काढली. कारण की ती जर खोली काढली नसती तर एवढा त्या काळातले करोडो रुपयांचा तो अपव्यय झाला असता, हे पूर्ण स्ट्रक्चर डॅमेज झालं असतं. म्हणून कुठल्याही लेणीमध्ये, चैत्यगृहामध्ये आपल्याला रूम दिसत नाही, परंतु या बेडसे लेणीमध्ये आपल्याला ते रूम दिसतं. तर इथं या शिलालेखामध्ये वर्णन आहे की नाशिकचा व्यापारी आणि त्याचा मुलगा त्याने या लेणीला दान दिलेलं आहे. तर त्याचं पूर्ण वाचन आहे की नाशिक तो अनदस सेठीस पुतस पुसनकस दान. म्हणजे नाशिकचा जो व्यापारी आहे त्याचा मुलगा जो आहे पुसनक,
त्याने या लेणीला दान दिलेले आणि त्या व्यापाऱ्याचं नाव आनंद आहे. सेठीचं म्हणजे सेठीचं म्हणजे सेठ नाही का आपण होतो व्यापारी, तर तो मोठा व्यापारी आणि त्याने त्या लेणीला दान दिले. तर लेण्यांना दान देण्याचं पण एक महत्वाचं आहे की लेण्या काय 8-10 वर्षात कोरल्या नाहीत किंवा 20-1 वर्षात कोरल्या नाहीत. या लेण्या कोरायला शेकडो वर्ष लागतात. म्हणजे साधारणतः आज जरी आपण बांधकाम म्हटलं, पूर्वीच्या काळात खूप वेळ लागायचा, वर्ष बिल्डिंगचं काम चालायचं, पण आता फास्ट होते टेक्नॉलॉजीमुळे. पण ते त्या काळात तर अजून स्लो होतं, कारण की पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला दगडात करायचंय. मूळ म्हणजे दगडात तुम्हाला टेस्टिंग पासून की तो त्या म्हणजे त्याच्यात कार्विंग होऊ शकतं का, तर त्याचं सिलेक्शन पासून फिनिशिंग पर्यंतच त्याला शेकडो वर्ष लागायचे. आणि ह्या शेकडो वर्षांच्या काळामध्ये असे काही डोनर होते, दानदाते होते, की त्यांनी ते काम त्यांच्या पुढच्या पिढींनी सुद्धा चालू ठेवलं. आणि म्हणून आपल्याला बऱ्याचशा शिलालेखांमध्ये वडिलांचं नाव मिळतं, आईचं नाव मिळतं, मुलाचं नाव मिळतं. तर म्हणजे हे असं आहे की जर माझ्या पंजोबांनी जर दान देण्याचं ठरवलंय कुठल्या गोष्टीला, तर त्यांच्यानंतर माझे वडील देणार, वडिलांनंतर मी देणार, माझ्यानंतर मुलं देणार, मुलांनंतर माझी नातवंड देणार. तर ही परंपरा जी आहे ही अशी चालू राहते. आणि याच्यामुळं हे काम थांबलं नाही आणि शेकडो वर्ष याचा कालावधी लागलेला असून पण ते पूर्ण फिनिशिंग मध्ये झालं. आता लेण्यांमध्ये गेल्यानंतर आम्हाला त्या कारागिरांविषयी का खूप भारी वाटतं, की त्यांना सेल्यूट का करावं असं वाटतं, कारण की जो कारागीर त्याचं डिझाईन बनवायचा त्याला हे नक्कीच माहिती असेल की ही लेणी पूर्ण झाल्यानंतर बघायला मी नसणार आहे, कारण की हे एवढं भव्य काम होतं. आणि ते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं त्यामुळे त्याच्यात आहे की ते व्यवस्थित फॉलो केलेले. आता आपण बाहेर आहोत, तर बाहेरच्या बाजूने आपण चैत्य गवाक्ष व्यवस्थित बघू शकतोय. चैत्य गवाक्षाचा जर आकार बघितला तर तुम्हाला पिंपळाच्या पानासारखं दिसतं. आणि पिंपळाच्या पानाचं महत्व बुद्धिझम मध्ये खूप महत्वाचं आहे, कारण की पिंपळाच्या झाडाखाली भगवान बुद्धांना दुःखमुक्तीचा मार्ग सापडला आणि त्याच्यामुळं पिंपळाची कमान आणि पिंपळाचं पान आपल्याला जवळपास प्रत्येक लेणीमध्ये कोरलेलं मिळतं. त्यानंतर याच्यामध्ये लाकडी काही दरवाजे किंवा जो प्रकाश आहे तो कंट्रोल करण्यासाठी लाकडी तिथं खिडक्या असतील त्या काळात, आणि त्या लाकडी त्या खिडक्या बसवण्यासाठी तिथं आपल्याला ती खोबणी दिसते, खाच दिसते. आणि त्याच्यानंतर असे या दगडी अशा पट्ट्या आहेत बघा. तर हे काय, तर एक 3D विजन मिळतं तुम्हाला. या पट्ट्या फॉलो करतात आतल्या लाकडी पट्ट्यांना आणि तुम्हाला बाहेरनं जस्ट असा आकार बघायला मिळतो. म्हणजे जणू काही आपण चैत्यगृह बघतोय. तर हे जे आहे हे चैत्यगृहाची 3D डिझाईन आहे. म्हणजे तुम्ही बाहेरनं, म्हणजे कारला भाजी जर बाहेरनं बघितलं तुम्हाला सेम असंच तिथं आकार मिळतो. तर त्याच्यावरती इथं दोन्ही बाजूला, म्हणजे आता टॉर्च नाही माझ्याकडं, परंतु हा जो चौकोनी भाग दिसतोय दोन्ही बाजूला, त्याच्या खाली जर बघितलं तर तुम्हाला एक चक्र, म्हणजे साधारणतः अशोक चक्र, तिथं ते पेंटिंग आहे त्याचं एकदम खूप पुसटचं आहे, पण दोन्ही बाजूला तुम्हाला ते बघायला मिळेल, गोलाकार तुम्हाला तो आकार बघायला मिळेल. तर हे पेंटिंगचे इथं अवशेष आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर या कमानीला काही छोटे छोटे हे आहेत, असे ड्रिल केलेले हे आहेत. तर कदाचित याच्यावरती अजून काही लाकडी भाग असू शकतो त्या काळात, किंवा काही डिझाईन किंवा त्याला पेंटिंग बसवण्यासाठी त्याच्यावरती हा भाग असेल. त्यानंतर हे जे प्रत्येक कप्पे आहेत याच्यामध्ये सुद्धा पेंटिंग केलेलं आपल्याला दिसतं. ते जर अजिंठ्याला तुम्ही जर गेलात तर तिथं खूप छान पद्धतीने आपल्याला अजूनही बघायला मिळतं की या प्रत्येक चौकोनामध्ये पेंटिंग आहे. त्याच्यानंतर हा भाग आहे, हा त्या काळातले जे चैत्यगृह आहे किंवा विहार आहे त्यांचं छत कसं होतं, त्यांचा साधारणतः आकार कसा होता, तर तिथे आपल्याला दिसतं. तर हा जो आहे हा म्हणजे आपण साईड व्ह्यूने बघतोय, हा त्याचं छत आहे की जेणेकरून बाहेरची हवा सुद्धा आतमध्ये पास झाली पाहिजे असा तो आकार आहे. आणि अशा वेगवेगळ्या चैत्य कमानी आपल्याला इथं दिसतात दोन्ही तिन्ही बाजूला. त्यानंतर हे जे आहे ही खोली एक महत्वाची, अशी खोली तुम्हाला इतर कोणत्याही लेणीमध्ये बघायला मिळत नाही, कारण की इथं तिन्ही साईडला
तिन्ही साईडला बाक असलेली ही खोली आहे की जेणेकरून जसं काही मीटिंग हॉल आहे म्हणजे कॉन्फरन्स रूम आहे आणि किंवा एखादी छोटीशी चर्चा असेल, जे अर्हंत भंते असतील, इथले जे आचार्य असतील त्यांच्याशी काही डिस्कशन करायचं असेल तर ते इथं करण्यासाठीची ही जागा असू शकते. म्हणून हे आपल्याला इथंच दिसतं. बाकी ठिकाणी जर गेलं तर फक्त एक सिंगल किंवा डबल साधारणतः एक बेड असलेलं तुम्हाला दिसेल, परंतु इथं तिन्ही बाजूला तो बाक आहे. तर हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दोन्ही बाजूला खोल्या आहेत परंतु एकाच ठिकाणी तिन्ही बाजूला बाक असलेलं हे चैत्य म्हणजे हा रूम आहे. पलीकडे सुद्धा रूम आहे आणि तिथूनच त्या रूम मधून त्यांनी ती लिकेज जे आहे ते काढलेले आणि ते साधारणतः ते पाणी इथं बाहेरच्या बाजूला येतं. या चैत्यगृहाच्या वरांड्यामध्ये इथं आपल्याला वेदिका पट्टीची डिझाईन आपल्याला बघायला मिळते. ही वेदिका पट्टी, आता याला वेदिका पट्टी काय किंवा याचा काय बाकी कशाशी संबंध आहे का किंवा वेदिकाच का म्हणावं, तर याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो कार्ला लेणीमध्ये. जो बाहेरच्या बाजूला म्हणजे आता जसं वरांडा आहे तिथं तसं वरांडा आहे आणि तिथं हत्ती आहेत, हत्ती शिल्प आहेत. त्या हत्ती शिल्पाच्या खाली सेम आपल्याला अशीच वेदिका पट्टी दिसते आणि तिथं शिलालेख आहे की एक भदंत आहेत आणि त्यांनी त्या याला वेदिका पट्टीला, त्याला ऍक्च्युली पाली भाषेमध्ये वेईका पट्टी, वेईका आणि वेईका पट्टीला दान दिल्याचा तिथं आपल्याला शिलालेख मिळतो. आणि म्हणून आपल्याला या लेणीमध्ये सुद्धा वेदिका पट्टी आपल्याला दिसते. इथे एक खिडकी सारखी डिझाईन केलेली आहे. ऍक्च्युअल खिडकी नाही, आरपार नाहीये, परंतु जसं जाणवतं की खिडकी आहे आणि वरती फुलं आहेत. त्यानंतर इथल्या मधल्या दरवाज्यामध्ये अशी रचना आहे की एकात एक गुंफलेली फुलं आहेत, म्हणजे एका फुलाला आपण फॉलो केलं तर दुसरं फुल आपल्याला चालू होतं. म्हणजे एका फुलाची पाकळी हीच दुसऱ्या फुलाची पाकळी म्हणजे कॉमन आहे. तर अशा आपल्याला डिझाईन छोटे छोटे इथं बघायला मिळतात. त्यानंतर मूळ दगड बघा, हा जो डाव्या बाजूचा भाग आहे हा काळा दिसतो आपल्याला, परंतु लेणीचा हा जो भाग आहे हा जस्ट थोडासा ब्राईट दिसतो, थोडासा पिवळसर किंवा ऑरेंज कलरचा दिसतो. तर का, तर याला लेप दिला असायचं, म्हणजे याला प्लॅस्टर होतं, पेंटिंग होतं याला, की जेणेकरून बाहेरनं लांबून पण हा भाग दिसेल, त्यासाठी याला वेगळा कलर दिलेला. त्यामुळे त्याचा आणि याचा दगड सेम असून पण याच्यामध्ये रंगाचं म्हणजे वेगळा वेगळा रंग दिसतो. आता हे जे 4 पिलर आहेत, या 4 पिलरची सुरुवात आपण सगळ्या शेवटच्या पिलर पासून करू. शेवटच्या पिलर वरती तिथं 2 प्राणी आहेत. उजव्या बाजूला जो आहे तो वृषभ आहे, म्हणजेच बैल आहे. बैलाच्या नाकात वेसण आपल्याला दिसते, म्हणजे हा शेतकरी किंवा नाही का, म्हणजे म्हणजे याच्याशी साधर्म्य असलेला तो बैल आपल्याला दिसतो. शिंग वगैरे एकदम व्यवस्थित आहेत, कान आहे. त्यानंतर बसलेला आहे, त्याच्यावरती महिला आरूढ झालेली आहे. डाव्या बाजूला बघितलं तर घोडा आहे आणि घोडा सुद्धा बसलेला आहे. त्यानंतर त्याच्या अलीकडचा जो पिलर आहे त्याच्यावरती बाहेरच्या बाजूला 2 हत्ती आहेत आणि आतल्या बाजूला 2 घोडे आहेत आणि दोन्ही याच्यावरती महिला आणि पुरुष त्याच्यावरती आरूढ झाले. त्यानंतर 3 नंबरचा हा जो पिलर आहे याच्यामध्ये बाहेरच्या बाजूला घोडे आहेत आणि आतल्या बाजूला हत्ती आहेत. आणि हा जो शेवटचा पिलर आहे याच्यावरती आतल्या बाजूला घोडा आहे परंतु बाहेरच्या बाजूला एक वेगळाच प्राणी आहे आणि तो घोडा नाही आणि बैल पण नाही, गाय पण नाही. तर बघा कोणाला ओळखता येतोय, तर तो आहे प्राणी नीलगाय किंवा गोकर्ण नीलगाय. तर ती नीलगायीचं शिल्प आहे. आता नीलगाय कसं, तर नीलगायीच्या इथं गळ्याच्या वरती इथं एक आयाळ असते त्रिकोणी, तर ती आपल्याला तिथं बघायला मिळते आणि त्याची शिंग जे आहेत ती खूप तीक्ष्ण असतात. तर तो खूप हिंस्र प्राणी आहे आणि ती शिंग बसवण्यासाठी त्याच्या डोक्याच्या वरती तिथं होल केलेले दिसून येतात. तशाच पद्धतीचे होल इथं हत्तीच्या सोंडेच्या शेजारी आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक हत्तीच्या शेजारी तिथं त्या काळात हत्तीचे ओरिजिनल दात, हस्तिदंत, हत्तीचे सुळे तिथं बसवलेले होते. कारण की एवढं ते भव्य होतं, एवढा खर्च केलेला होता. त्यामुळे हे प्रत्येक लेणीवरती आपल्याला कारल्याला जरी गेला तरी तिथं आपल्याला त्याच्या जे हत्तीदंत आहेत ते बसवण्यासाठी तिथं जागा आपल्याला दिसते. ओरिजिनल होतं आणि नंतर कालांतराने ते पडून गेलं. इव्हन
कार्ला लेणीच्या आतमध्ये हे जे स्तंभ आहेत हेच त्यांनी काय केलं, कार्ला लेणी एवढी सुशोभित करायची होती की जगातले टॉपची लेणी करायची होती. त्यामुळे हे जे बाहेरचे स्तंभ आहेत त्यांनी आतमध्ये घेतलं आणि एवढे डेकोरेटिव्ह केले की प्रत्येक स्तंभाच्या वरती हीच शिल्प तिथं बसवली गेली. आणि त्याही हत्तींच्या छोटे आहेत ती शिल्प, परंतु त्या हत्तींच्या सोंडेच्या शेजारी सुद्धा सुळे बसवण्यासाठी जागा आहे. तर हे महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं या शिल्पांमध्ये की तिथं ओरिजिनल हत्तीदंत होते. आणि ह्या शिल्पांकडे बघून तुम्हाला बिलकुल वाटणार नाही की तो त्याचा आकार थोडासा चुकलाय किंवा काय. जसा ओरिजिनल हत्ती असतो, सोंड जशी वाकल्यानंतर जशा त्याला गुड्या पडतात अगदी तशाच गुड्या तुम्हाला या सोंडाला दिसतील. हत्तीचं जसं पूर्ण मस्तकाचा भाग असतो सेम तसाच मस्तकाचा भाग आहे, कान आहे. तर खूप छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये फॉलो केलेल्या दिसतात. या शिल्पांचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर बसलेला घोडा. तर घोडा कधी बसलेला बघितलाय का? नाही, घोडा हा कधीच बसत नाही. तो एका एका पायाला आराम देतो. आणि कधी बसतो जर खूपच क्वचित त्याला म्हणजे आजारपणच आलंय तर त्याच वेळेस तो बसतो. परंतु इथं जी शिल्प आहेत घोड्याची तर ते बसलेले दाखवलेत. तर का तर घोडा हा कधीच बसत नाही, एवढा तो कठोर प्राणी आहे, परंतु त्याला सुद्धा बसवलंय त्यांनी. परंतु एवढा गतिमान आहे की त्याला सुद्धा त्यांनी थांबवून ठेवले. बरं, घोड्यावरती जर आरूढ व्हायचं असेल तर त्याच्यावरती खोगीर लागते, त्याच्यावरती बसण्यासाठी त्याला जागा लागते आणि त्याला व्यसन लागते हातात. ओके, परंतु या घोड्याला व्यसन नाहीये. बघा, त्यांनी बैलाला दिले परंतु घोड्याला नाहीये, तो एकदम नॅचरल आहे. आणि त्याच्यावरती शिल्प आहेत आणि त्याच्यावरती महिला बसवलेल्या आहेत आणि तो घोडा बसलेला आहे. म्हणजे कदाचित या मनाच्या अवस्था असतील की आपलं मन इतकं चपळ आहे, चंचल आहे आणि त्या मनावरती विजय प्राप्त करून या व्यक्ती श्रेष्ठ झाल्या, या व्यक्तींनी श्रेष्ठत्व प्राप्त केलं. आणि म्हणून त्यांचं इथं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायला मिळतं. या प्रत्येक पिलरच्या खाली जर आपण बघितलं, आता उलटा आपण बघू, वरून खाली प्रवास करू, त्याच्या खाली आपल्याला हार्मिकेच्या सारखाच तिथं स्तूपाच्या वरती जसा आकार होता चौकोनी उलट्या पायऱ्या तसाच तिथं आकार दिसतो. त्याच्या खाली अजून जर आलं तर एक चौकोनी पेटी आहे बघा, जसं काही वेल्ड केलेले आणि चौकोनी पेटी आहे आणि त्याच्यामध्ये एक उभ्या उभ्या रेषा असलेला भाग आहे. तर याला काय म्हणलं जातं तर याला म्हटलं जातं आमलक किंवा आमलकी. आमलक म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर आवळा. आवळा आणि आवळ्याला काय एवढं महत्व दिलं, इतर कुठलंच फळ नाही परंतु आवळ्याला का महत्व दिलं तर आवळा हा खूप आयुर्वेदिक आहे, गुणकारी आहे आणि त्याच्यामुळं आवळ्याला महत्व दिलं. आवळा हे दानामध्ये दिलं जायचं भिक्खू संघाला. असंही आपल्याला ऐकायला मिळतं की सम्राट अशोकांनी त्यांचं शेवटचं दान जे भिक्खू संघाला दिलं ते आवळा म्हणून दान दिलं. तर त्या काळात अशी काही म्हणजे प्रथा असेल की एखाद्या गावात जर भिक्खू संघ आलाय तर ते गाव ज्यावेळेस 3 दिवस तिथं थांबायचंय आणि तिसऱ्या दिवशी जर ते गाव सोडून जात असेल तर त्याला काही प्रमाणात आवळे दिले जात होते की जेणेकरून प्रवासामध्ये ते भूक लागली तर खाता येतील, तहान लागली तरी त्याचा उपयोग होईल. आणि आवळा हा पाचक असतो. इथं ही अशी जागा आहे की भिक्खू संघाला भगवान बुद्धांनी काही नियम घालून दिलेले आहेत विनयपिटकामध्ये की ज्याच्यामध्ये भिक्खू संघाने भिक्खूंनी कुठल्याही प्रकारची अवजड मेहनतीची कामं करायची नाहीये, त्यामुळं हालचाल करायची नाहीये, एकाच ठिकाणी बसून तुम्ही अन्न ग्रहण करायचे आणि हे करत असताना तुमचं पाचन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि म्हणून आवळ्याला दानामध्ये दिलं जात असावं असं सुद्धा अंदाज आपल्याला बांधता येतो. म्हणून इथं आमलक आहे. बऱ्याचशा लेण्यांमध्ये आपल्याला शिल्पांमध्ये आमलक दिसतो. बऱ्याचशा काही मंदिरांवरती सुद्धा वरच्या बाजूला आपल्याला आमलक आपल्याला दिसतो. तर हे आमलक आहे आणि त्याच्या बाहेर ती पेटी आहे. त्याच्याच खाली आपण आलं तर कमळ आहे ते, आणि ते कमळ सरळ नसून उलट ते खाली झुकलेले. तर खाली झुकलेलं कमळ म्हणजेच निर्वाणाचं पूर्णत्वाचं प्रतीक आहे की जसं काही कमळाचं जर तुम्ही कळी बघितली तर ते एकदम ताट असते, स्ट्रेट असते, आकाशाकडं असते एकदम. परंतु जसं जसं कमळ पूर्ण होत जातं आणि त्याचा पूर्ण आकार होतो, परंतु त्याची मॅच्युरिटी ते जुनं झाल्यानंतर सुकत जातं, तसं ते फुल खाली पडत जातं. आणि हे त्यामुळे हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे, निर्वाणाचं प्रतीक आहे. आणि म्हणून सरळ कमळ कोरणं बघा ना किती सुंदर दिसलं असतं, परंतु सर्वच अशोक स्तंभांवरती सर्वच पिलरवरती आपल्याला
उलट कमळ दिसतं, तर हे निर्वाणाचं प्रतीक आहे. त्या खाली आलं तर परत भव्य अशा अष्टकोनी खांब आपल्याला दिसतात आणि त्याच्या खाली जर आपण बघितलं तर एक कुंड आहे, की एक भांड आहे, पॉट आहे आणि त्याच्यातनं तो निर्माण झाला किंवा त्याच्यात बसवलेला आहे. तर आणि त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर खाली आपल्याला परत त्या स्टेप्स बघायला मिळतात ज्या आपल्याला हार्मिकेला बघायला मिळतात. तर हा असा पूर्ण आकार असलेले हे स्तंभ आहेत. एवढे सुंदर स्तंभ तुम्हाला कोणत्याही लेणीमध्ये दिसणार नाहीत. हे तुम्ही जेवढं फिरताल ना लेण्या त्यावेळेस तुम्हाला कळेल की प्रत्येक लेणीचं एक वैशिष्ट्य असतं. म्हणजे कोणतीही लेणी ग्रेट आहे आणि कोणतीही लेणी अशी म्हणजे नाही का आपण म्हणतो क्षुल्लक आहे, तर असं काही नाही. प्रत्येक लेणीचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य आपल्याला समजलं पाहिजे. तर हे पिलर्स महत्वाचे असे. आता बाहेरचा जो भाग दिसतोय हा बघा एवढी सुंदर लेणी आहे, परंतु बाहेरचा भाग त्यांना काढायला काय सोपं म्हणजे अवघड होतं का काय, तर त्यांनी ठेवलं ते. तर कदाचित जास्त प्रकाश आतमध्ये येऊ नये किंवा आता हा जो भाग आहे हा अरण्य म्हणून समजला जातो. त्याचं वर्णन सुद्धा आहे की अरण्यक, हे जे इथं जे बनते होते अरंत, तर ते अरण्यात राहणारे बनते म्हणून त्यांची ख्याती होती, म्हणून त्यांना अरण्यक सुद्धा म्हणायचे. तर हे अरण्य म्हणजे जंगल परिसर असल्यामुळं काही हिंस्र पशु प्राणी आतमध्ये डायरेक्ट येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की हा भाग असाच ठेवला. या भागावरून आपल्याला असं लक्षात येतं की लेणी कशी कोरली जायची, तर लेणी वरून खाली कोरली जाते नेहमी आपण ऐकतो, परंतु इथं बघायला मिळतं की लेणी नेहमी वरनं सुरू होते आणि मग ती खाली खाली. हा जो भाग आहे हा सगळ्यात शेवटचा भाग आहे, हा सगळ्यात शेवटचा फिनिश केलेला भाग आहे. कारण का तर असं जर तुम्ही कोरत बसलात तर तो पडणारा जो तुटलेला तुकडा आहे तो डायरेक्ट तुमच्या डोक्यात पडणार आहे किंवा इव्हन साधी धूळ जरी असेल तरी ती डोळ्यात पडणार. त्यावेळेस काही गॉगल वगैरे नव्हते, त्यामुळं बेस्ट वे की आपलं खाली बसून कोरत राहा आणि ते तेवढा स्ट्रोक सुद्धा बसते. त्यामुळं लेणी नेहमी वरून खाली कोरलेली आपल्याला दिसते, तर ते इथं जाणवतं सुद्धा. तिथं वरती सुद्धा जाता येतं, परंतु थोडंसं चढण्यासाठी अवघड आहे, त्यामुळे आम्ही तिथून मनाई करतो वरती जाण्यासाठी. परंतु बाहेरनं सुद्धा आपण तिथून लेणी बघू शकतो. तर हे सर्वात असं वैशिष्ट्यपूर्ण असलेलं हे बेडसे लेणीचा हा जो बाहेरचा भाग